धर्मधन समन्वित परमार्थ परायण भाविक सज्जन हो, या त्रिवेणी संगमात परमादरणीय सद्गुरु सरजूदास महाराज यांच्या या मूर्ती प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाच्या तद्वत हरिनाम सप्ताहाच्या अनुषंगानं या ठिकाणी ही सेवा होते आहे आणि त्यासाठी जगद्गुरु तुकोबरा यांचा स्वतःला आलेली अनुभूती आणि तोच आशय या अभंगातून तुकोबरायांनी विदित केलेला आहे। गलतान गंडम मिलाधुंगखंडम चलचारुषुंडम जगत्राणशौंडम लसाद्रंतकांडम विपद्भंगचंडम शिवप्रेमपिंडम भजे वक्रतुंडम महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनिन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे संसाराचे अंगी अवधीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो। आता हे सोवळे झाले त्रिभुवन विषमाधून सांडलेले। आदरणीय श्रोतृवृंद, आज या धर्ममंडपामध्ये गेली 3 दिवसापासून या हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे। या ठिकाणचे महंत स्वामी सर्वानंद त्यांनी आमच्या गंगा आश्रमात येऊन या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आमंत्रण दिलं। त्यांच्या आमंत्रणाचा स्वीकार करून मी या ठिकाणी आलो।
आणि इथं येण्यातच एवढं मोठं अहोभाग्य दडलेलं आहे की या ठिकाणी काही दिवस वास्तव्याला असणारे परमपूज्य सरजूदास महाराज आणि त्यांच्या या पावनभूमीमध्येच या त्रिवेणी संगमावर आणि त्या महाराजांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा सोहळा सुद्धा याच कार्यक्रमांतर्गत आहे। बघा, जे काही महाराज वैकुंठवासी ब्रह्मलीन झालेले आहेत आणि त्यानंतर या ठिकाणी त्यांच्या मूर्तीचं प्रतिष्ठापन होत आहे, याचा अर्थच असा होतो की ज्यांनी जीवनामध्ये येऊन मनुष्याच्या पुढे प्रामुख्याने दोनच संबंध उपस्थित असतात, एक तर विषय चिंतन किंवा भगवत चिंतन। विठ्ठल भगवत चिंतन सोडल्यानंतर उर्वरित जे जे काही म्हणून चिंतन होत असेल त्या चिंतनाला विषय चिंतनच म्हटलं जातं। तर मला सांगायचा आशय असा आहे की स्वामी महाराज या ठिकाणी स्थानापन्न होणार आहे आणि म्हणून त्यांच्या त्या स्थानापन्न होण्याच्या पूर्वसंध्येला आणि त्यांच्या ब्रह्मलीनते झाल्यानंतरच्या या वेळेला या ठिकाणी कीर्तनाची सेवा आणि त्यासाठी जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग बरोबर स्वतःला आलेली अनुभूती आणि तिचं केलेलं दिग्दर्शन हे थोडा वेळ आपण या ठिकाणी बघणार आहोत। विठ्ठल काही माणसं ही मरण्यासाठी जगतात आणि काही माणसं ही जगण्यासाठी मरतात। तर बघा, असे असणारे आमचे हे महाराज त्या महाराजांच्या त्या मूर्ती स्थापनेच्या प्रसंगाला अनुसरून या ठिकाणी मी तर आजच या ठिकाणी हे स्थळ आजच बघितलं, मनोरून मी बऱ्याच वेळेला आलो गेलो, पण जवळच असणारी गावं आणि हे गावं एकदम जवळ आहेत, हा त्रिवेणी संगम आहे याची जाण आज झाली। याचा अर्थच असा की या त्रिवेणी संगमावर त्रिवेणी संगमाचं जेवढं अधिक महत्व विशद केल्या जातं आणि त्या त्रिवेणी संगमामध्ये त्या सद्गुरूंचं स्थानापन्न होणं अजूनच दुर्लभ आहे। विठ्ठल तर असं हे दुर्लभ हा जगात मी नेहमी सांगत असतो की दुर्लभम त्रयमेवैतत् देवानुग्रहेतुकं मनुष्यत्वं मुमुक्षुत्वं महापुरुष संश्रयः। या तीन गोष्टी जगात दुर्लभ असतात। मनुष्यत्व मनुष्यपण मिळणं, हे नर शरीर मिळणं दुर्लभ आहे। दुर्लभम त्रयमेवैतत्, पण मनुष्य जन्म उगीचच मिळत नाही, तो मिळण्यासाठी सुद्धा खूप मोठं पुण्य असावं लागतं, असा नाही मिळत तो मनुष्य देह। हा मनुष्य देह खूप जन्मांच्या पुण्याईने तो प्राप्त होतो। सांगायचा आशय असा की मनुष्य जन्म मिळणं हे एका दुर्लभाची प्राप्ती आपल्याला झालेली आहे। दुर्लभम त्रयमेवैतत्, या तीन दुर्लभापैकी आपल्याला मनुष्य जन्म मिळाला तर पुढचा आहे मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम। मनुष्य जन्म मिळाला ना तर मनुष्य जन्म मिळाल्यानंतर आम्ही जर भगवत चिंतन सोडून दुसऱ्या चिंतनामध्ये व्यर्थ केला तर तो मनुष्य जन्माला येऊन त्याच्या जीवनात काहीच केलं नाही। विठ्ठल
असणारा मनुष्य देह दुर्लभम त्रयमेवैतत् देवानुग्रह हेतुकम. तर दुर्लभ असणारा मनुष्य देह मिळाला, पण आम्ही परमार्थगामी झालो नाही, संत सहवासात आलो नाही, भगवंताचं चिंतन पूजन अर्चन काहीच केलं नाही, नुसता मनुष्य म्हणूनच जन्माला आलो, तर त्याचा जन्म अजागलस्तनस्यैव तस्य जन्म निरर्थकम. त्याचा जन्म निरर्थक असतो. म्हणून जन्म सार्थक व्हावा असं जर वाटत असलं तर आपण भगवंताचे संतांचं दास झालो पाहिजे. अंती जन्मलासी नरा देव तू सोयरा करी. आता खूप खूप जन्मांच्या शेवटी मनुष्य जन्म मिळाला, तर तू आता काय कर की देवाला आपलंसं कर. देवाला आपलंसं करणं त्यासाठीच मिळालेला हा मनुष्य जन्म असतो. विठ्ठल देवाने हा मनुष्य जन्म एवढ्यासाठी दिला की निजात्म प्राप्ती लागोनी देवे केली मनुष्य योनी. देवाने मनुष्य योनी एवढ्यासाठी निर्माण केली, या योनीत आलेला हा जीव मला शोधील, मला प्राप्त करील, तो माझ्याकडे येईल. पण मनुष्य असा काही निघाला ज्याच्या त्याच्याकडे जायला तो तयार नाहीये. आपण कोणाचे आहोत? भगवान सांगतात की ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन. ज्या सनातन ज्या भगवंताचे तुम्ही आणि सर्व अंश आहोत, तर या अंशाचं काम आहे त्या अंशीकडे जायचं. तर आम्ही त्या अंशाकडे न जाता, त्या अंशीकडे न जाता दुसरीकडेच फिरतो आहोत. म्हणून मनुष्य देवाला वाटलं होतं हेच माझ्याकडे येतील. या कितीतरी 184 योनीतले जीव निर्माण केल्यानंतर हा शेवटी मनुष्य देह निर्माण झाला. आणि देवाला असं वाटलं की या नरदेहातला जीव माझ्याकडे येईल आता. पण हा असा काही निघाला की तो देवाकडे जायला तयार नाहीये. म्हणजे देवाची इच्छा होती, देवाचा विश्वास होता तो माझ्याकडे येईल, आणि आपण गेलो नाही म्हणून आम्ही देवाचा विश्वासघातच केला. देवात आम्ही सगळ्यांचाच करतो, देवाचं केलं तर काय विशेष आहे? पण ज्याच्यावर त्याचा विश्वासघात करणं योग्य नाहीये, त्याला या नरदेहात आलेल्या जीवाबद्दल आशा आहे, आणि अशी आशा असताना हा नेमका तिथे गेला नाही, विश्वासघात झाला त्याचा. म्हणून बघा, वास्तविक भगवंताने मनुष्याला एवढी काही पावर दिलेली आहे, एवढी काही ताकद दिलेली आहे, एवढी काही बुद्धिमत्ता दिलेली आहे की तो नर तैसा नारायण, किंवा तो जर म्हटला की आपल्याला भगवान व्हायचं,
लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. बघा, नरदेह मिळाला आपल्याला, हा देह मिळाला तर ह्या देहानं भगवंताला प्राप्त करून घेता येतं, भगवंताला जाणता येतं, भगवंत स्वरूप होता येतं. एवढा अधिकार कृपावलोकने नारायणे कृपावलोकने दिलेला, एवढा अधिकार दिलेला आहे आपल्याला. पण आम्ही आमच्या अधिकाराचा दुरुपयोग करतो. जसं बघा, उदाहरणार्थ मी सांगत असतो, एकदा यमराज त्या हत्तीला उद्देशून बोलला की एवढा मोठा प्राणी हत्ती, सगळ्या प्राण्यामध्ये सगळ्या जीवामध्ये हत्ती मोठा आहे आणि तू एवढा मोठा असून छोटासा मनुष्य तुझ्यावर अंकुश ठेवतो. तू तर मोठा आहे, शरीराने खूप दष्टपुष्ट आहे, पण तुझ्यावर छोटासा माणूस अंकुश ठेवतो. काय तुझ्या धिप्पाडपणाला काय उपयोगाचं होते? असं हत्तीला बोलल्यानंतर हत्तीला जरा रागच आला. एरवी तो शांत असतो पण तरी त्याला राग आला, असं ते टोचून बोलले. आणि राग आल्यानंतर त्यांनी म्हटलं, प्रत्युत्तर दिलं त्या यमराजाला, ओ महाराज, तुम्ही आजवर मृत्यू लोकात जाऊन फक्त मेलेलीच माणसं वर आणली, जिवंत एखादा आणला का? नेलं कोणा? जिवंत कोणाला घेऊन गेलं का? नाही. तुम्ही आजवर मेलेलीच माणसं वर आणली, जिवंत कुणालाच आणलं नाही. तुम्ही आणून बघा जिवंत एखाद्या माणसाला, कसा आहे तो माणूस तुम्हाला कळेल ना. तर बघा, यमराजाला वाटलं असं आहे का? तर यमराज सांगितलं दूतांना, अरे जा म्हणे खाली मृत्यू लोकांमध्ये एखादा जिवंत माणूस वर घेऊन या म्हणे. आजवर तुम्ही मेलेली आणली, पण आता जिवंत माणसाला घेऊन या. ते यमराजाचे दूत खाली आले. यमदूत बघितलं, उन्हाळ्याचे दिवस होते, एक क्वार्टर झोपलेलं होतं आपला बाहेर. त्यांनी बघितलं हा झोपलेला आहे, घोरतोय, यालाच घेऊन जाऊ आपण वर. जसा क्वाट उचलला तसा यम लोकात नेला, तिथं ठेवला त्या यम दरबारामध्ये. आता यम दरबारामध्ये ठेवल्यानंतर काय झालं, ज्या वेळेला त्याला जाग आल्यानंतर बघतो मी कुठं होतो आणि कुठं आलो. एवढी यात्रा कशी काय घडली? मी नेमकं घरी होतो, अंगणात द्वारात झोपलेला होतो आणि एकाएकी या ठिकाणी कसा आलो, काय बघतो इकडे तिकडे, हा यम दरबार आहे, त्या यमाच्या ठिकाणी आपण आलोच कसं, असा विचार करायला लागला. विचार करीत असताना खिशामध्ये पेन होता, कागद होता, घेतला तो. आणि तो कागद पेन घेतल्यानंतर त्यांनी लिहिलं, चिठ्ठी लिहिली. चिठ्ठी विष्णूच्या नावानं लिहिली, त्याच्या नावानं नाही लिहिली, विष्णूच्या नावानं लिहिली. ती यमराजाला लिहिली की हे यमराज, हा ही सदरहू व्यक्ती जी आपल्याकडे आलेली आहे ना, तर या व्यक्तीला तुम्ही तुमच्या सिंहासनावर बसवा आणि त्यांची सेवा करा. विठ्ठल चिठ्ठी पूर्ण लिहिल्यानंतर खाली लिहिलं इति विष्णू. आता ती चिठ्ठी ज्या वेळेला त्या यमराजाच्या जवळ गेली, बघितली त्यांनी, आणि बघितल्यानंतर या विष्णूने याला पाठवलेलं आहे. मग आपल्याला तर विष्णूच्या आज्ञेत राहायचं आहे. विष्णूने जर याला पाठवलं तर याला सिंहासनावर बसवावं लागेल. तर यमराजाच्या सिंहासनावर त्याला बसवलं आणि यमराज खाली उतरले आणि त्याचे पाय चेपत बसले, दाबत बसले. बघा, त्यामुळं झालं काय, हा जो यमराज होता डुप्लिकेट बनलेला, त्यावेळेला या मृत्यू लोकात जी माणसं मारायची ना, त्यांना यमलोकात थारच नव्हता, डायरेक्ट वैकुंठात जायचं गेलं. त्यांनी कुणाचा स्वीकार केला नाही. त्या यमलोकामध्ये कोणीच यायला तयार नाही, कारण तो यमराजच असा होता, कोणालाच तिथे घेतलं नाही. सगळे वरती जायचे, वैकुंठातच जायचे. तिथं देवाला असं वाटलं, पहिलं असं होतं काही एखाद्याने वैकुंठा जावे. पूर्वी असं होतं कधीतरी एखादा वैकुंठात येत होता. जसं मनुष्यानां सहस्रेषु कश्चित् गतति सिद्धये कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः. मनुष्यानां सहस्रेषु कश्चित् गतति सिद्धये. तर हजारो मनुष्यामध्ये एखादा प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्न करणाऱ्यांच्या मध्ये एखाद्यालाच माझी प्राप्ती होते, असं ते वैकुंठ. पण आता सगळे वैकुंठात जायला लागले. विष्णू भगवान आले,
काही एखाद्याने वैकुंठात जावे एवढा पुण्यवान पुण्याचा साठा ज्याच्याकडं झालेला आहे ती वैकुंठात येणारी मंडळी होती. आता हे सगळे जो मेला तो वर, जो मेला तो वर, सगळं वैकुंठ भरलं गेलं. काय भानगड काय? म्हणून ते यम लोकांमध्ये यमाच्या दरबारामध्ये आले. तिथं बघितलं यम सेवा करतोय आणि तो यमराज त्या आसनावर बसलेला आहे. त्या विष्णू भगवंताने बघितलं आणि बघितल्यानंतर सांगितलं, अरे हे काय यमराज, हे तू काय करतो? काय करतो? तुम्ही पाठवलेल्या चिठ्ठीचं अनुकरण करतो. त्या आज्ञेत मी राहतो, दुसरं करतो तरी काय? कुठे चिठ्ठी दाखवू? बघितली चिठ्ठी. अरे डुप्लिकेट चिठ्ठी होती, डुप्लिकेट चिठ्ठी होती. हा कसा आला हा माणूस? त्याला विचार, तू कसा आला इथं? मी कसा आलो नाही, मला आणलं गेलं म्हणे इथं. बघा, मी आलो नाही, मला आणलं गेलं. ठीक आहे, तुला आणलं गेलं ना, आता परत तू मृत्यू लोकांमध्ये जा, इथं थांबवू नकोस. तू सगळं हे सृष्टीचं राडगाड बिघडवून टाकशील इथं बसून बसून. खाली जा म्हणे. तो म्हणतो, प्रत्यक्षात तुमचं मला जर दर्शन होतं आहे, तुमच्याशी जर मी वार्तालाप करतो आहे, तर मी खाली जाईलच कसा? मी खाली जाऊ शकत नाही ना. अर्थात तुमचं आणि माझं इतकं जवळचा त्या बोलण्यामधून संबंध निर्माण झाला, असं असताना मी खाली जाईलच कसा? नाही, भगवान म्हणतात नाही, तुला खाली जावं लागेल. मग ते सांगतात, तो सांगतो, हे बघा मी खाली जातो, फक्त तुम्ही एवढं करा. काय करा की तुम्ही जी गीता दिली ना ती पुसून टाका. कारण तुम्ही गीतेत जेवढी आश्वासनं दिलं, जेवढं हे केलं, तेवढं तुमच्या बोलण्यात घटित होत नाही ना. एक तर गीता पुसवा, मग मी खाली जातो. गीता पुसायची नसेल तर मला घेऊन चाला. तर बघा, त्याला भगवंताला घेऊन जावं लागलं. त्यावेळेला घेऊन जाताना तो म्हटला की मला एकट्याला नाही, ज्या हत्तीमुळे हे घडलं त्यालाही घेऊन चाला. तर बघा, जसा गजेंद्र मोक्ष आहे ना, तसा हाही मोक्षच आहे, यालाही घेऊन गेलेला आहे. तर मला वस्तुस्थितीनं हे दर्शवायचं होतं की मनुष्यामध्ये एवढी बुद्धी आहे, एवढी पावर आहे. ज्याच्याकडे एवढी पावर आहे, बुद्धी आहे, त्याचं हे काम आहे की भगवंताला आपलंसं करणं, आपुला तो देव एक करून घ्यावा. हे त्याच्यामध्ये तेवढी कॅपॅसिटी आहे, त्यांनी ते केलं पाहिजे. मनुष्य ते करीत नाही. तर त्या असं जो करतो, अर्थात तो खरा मनुष्य आहे. आणि पुढची स्टेप असते दुर्लभातली मुमुक्षुता. ज्याच्या अंगी मुमुक्षुता आहे, ज्याला काही जाणण्याची इच्छा आहे, कोहम कथमिदम जातम को वा करतास्य विद्यते, किंवा म्हणे काही हे बिरडे फिटेल, काही तो स्वामी भेटेल. म्हणजे अशी जिज्ञासा उराशी बाळगून जो प्रयत्नाची शिकस्त करतो तो मुमुक्षु, त्याला काही जाणायचं आहे, तो जिज्ञासू, त्याला जाणायचं आहे. आणि त्यानंतरची पुढची स्टेप आहे महापुरुष संश्रया. महापुरुष, बघा महापुरुष, सरजूदास महाराज हे महापुरुष आहे. मला हे सांगण्यासाठी सांगावं लागलं की त्यांच्या सानिध्यात आम्ही आलो आहोत. महापुरुष संश्रयात अशा महापुरुषांचा आश्रय आम्हाला लाभलेला आहे, आजवरही होता. आणि त्यानंतर त्यांची मूर्ती स्थापना होऊन पुन्हा त्यांचा तो आश्रय आम्हाला आहे, आश्रय मिळालेला आहे. मग अशांच्या आश्रयात आम्ही वावरतो आहोत, तर आम्ही कमी भाग्यवान नाही. विठ्ठल महापुरुषाचा संश्रय ज्यांना होतो ना, ते भाग्यवानच असतात. ते खरे भाग्यवंत असतात, भाग्यवान असतात की महापुरुषांचा आश्रय त्यांना मिळाला. बघा, ज्या वेळेला भगवंताची कृपा होते त्याच वेळेला या महापुरुषांचा आश्रय मिळत असतो. भगवंताच्या कृपेशिवाय महापुरुषांचा आश्रय नाही. आणि महापुरुषांच्या आश्रयाशिवाय तुमच्या आमच्या जीवनात ओतप्रोत खरं ज्ञान नाही. म्हणून बघा, सरजूदास महाराजांच्या या मूर्ती स्थापनेच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी या सप्ताहातली 3ऱ्या दिवसाची सेवा होते आहे. आणि त्याच अनुषंगानं सरजूदास बाबांचं जीवन जर आम्ही बघितलं तर त्यांच्या जीवनामध्ये संसाराबद्दलचा असणारा वीट आणि भगवंताबद्दलचं असणारं प्रेम,
ते दिसून येतं. आणि त्याच अनुषंगाने तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणातून म्हणतात संसाराच्या तुकोबाराय या अभंगातील पहिल्या चरणातून सांगता आहेत की संसाराचे नावे संसाराचे अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. बघा, हा जो संसार आहे, संसार त्याला म्हणतात की संसरती इति संसार. जो संसरण करतो, जो कधीही एका ठिकाणी स्थिर राहत नाही, तो संसार आहे. संसाराच्या अनेक ठिकाणी अनेक प्रकारे व्याख्या केलेल्या आहे. माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलं आहे, क्षेत्र क्षेत्रज्ञ योगी होई जे येणे जगे आत्मा गुणसंगे संसारिया देहाधिक हे संसारे. शंकराचार्य म्हणतात पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम खलु इह संसारे. म्हणजे संसार, हा संसार जो आहे ना, या जन्म मृत्यूला संसार म्हणतात, या देहाला संसार म्हणतात. आणि या संसाराच्या संबंधानं विचार केला तर हा संसार वस्तुस्थितीनं दुःख रूपच आहे. संसारात दुःख आहे का संसारच दुःख रूप आहे? संसार संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. संसार दुःख मूळ आहे, संसारच दुःख रूप आहे. संसारात दुःख नाही, संसारच मुळात दुःख रूप आहे.
हो दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. मुळात संसारच दुःख रूप आहे, म्हणून त्या संसाराच्या अंगानं आम्हाला सुख मिळणार नाही. जे मूळच दुःख रूप आहे ते त्याच्या अनुषंगानं, त्याच्या आश्रयानं आम्हाला सुख मिळेलच कसं. म्हणून सुखाचा जो भाग आहे तो वेगळा आहे. संसार हा दुःखच आहे. बघा, या संसारामध्ये किती दुःख असतं, किती प्रकारचं असतं, कसं कसं असतं हे सगळं आपण जाणत आहोत. संसारच दुःख मूळ म्हटल्यानंतर त्याच्या अनुषंगाने येणारे जेवढे काही प्रकरण असतील ते सर्व दुःख मूलकच आहे, दुःख रूपच आहे. आणि म्हणून सुतम कस्य धनम कस्य स्नेहवान ज्वलते विषम. महात्मा गोकर्ण आपल्या पित्या समान असणाऱ्या सांगतात की हा जो संसार आहे ना हा दुःखरूप आहे. आणि तो संसार एवढा दुःखरूप आहे आणि त्या दुःखरूप असणाऱ्या संसाराची व्यसनं तुमच्या अंतर जीवाला लागलेली आहे. बघा, ती व्यसनं आम्हाला लागली. व्यसन शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती आहे. व्यसन काय असतं ते. व्यसन या शब्दाचा एक अर्थ असा आहे की आसक्ती. ती आसक्ती आम्हाला एवढं दुःख देते, फार दुःख देते. बघा, आसक्ती जसं उदाहरणार्थ एखाद्याला ते गळू झालं शरीरावर, एखादा फोड झाला, बेंड झालं, ते त्याला स्वस्त झोपूच देत नाही. तो स्वस्त झोपतच नाही. जेव्हा तेव्हा त्याचं लक्ष त्याच्याकडेच असतं. हे फार दुखतं, हे फार ठणकतं असं. तर पहा, ज्या वेळेला तो रात्री गाढ झोपी जातो त्यावेळेला त्याची त्याला आठवण नसते. ज्या वेळेला त्याची आठवणच नाही ना त्यावेळेला तो सुखात असतो, त्या दुःखाची त्याला जाण नाही. पण ज्या वेळेला तो भानावर असतो तर सगळं त्याला तेच दुःख दुःखच वाटतं. म्हणजे बघा, या ठिकाणी देह तादात्म्य ज्यांच्या जीवनात एवढं घडलेलं आहे की त्या देह तादात्म्यामुळं तो सदोदित दुःखच भोगत असतो. देह तादात्म्याच्या पलीकडच्या सुखाची अनुभूतीच त्याला नाही. देह तादात्म्य, अहम आणि मम या दोघातच तो जखडून गेलेला आहे. एवढं देह तादात्म्य आहे की देह तादात्म्य सोडितच नाही. ते मी आणि माझे हे जे अंतःकरणामध्ये ठासून भरलेलं आहे ना याची त्याला आठवण असते. तो कधीच विसरत नाही. मी आणि माझे ऐशी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. तर मला हे सांगायचं आहे की सरजू बाबांच्या जीवनामध्ये मी आणि माझे आईशी आठवण विसरले जयाचे अंतःकरण. त्यांचं अंतःकरण, बाबांचं अंतःकरण विसरलं या सगळ्यांना. आणि पहा, विसरले जयाचे अंतःकरण म्हणून ते संन्यासी आहे. म्हणजे 6 दोष. संन्यासी म्हटल्यानंतर काम्यानाम कर्मणाम न्यासम संन्यासम कवयो विदु असे असणारे महाराज. म्हणून त्यांच्या मूर्तीचा प्राण प्रतिष्ठा सोहळा विठ्ठल. तुम्ही देह तादात्म्यच एवढं घेऊन राहतो, जाईपर्यंत आमचं देह तादात्म्य गेलेलंच नसतं. जाताना सुद्धा देहाच्या अनुषंगानच आमच्या इच्छा आकांक्षा वासना शिल्लक राहतात. त्यानुसार भावी पुढील जन्म आपल्याला मिळतच असतो. पहा, तसं संत जीवन हे श्रेष्ठ जीवन आहे. संत जीवन असं काही जीवन आहे की त्या जीवनामध्ये कीर्ती रूपानं उरायचं आहे, म्हणून देह रूपानं आपल्यातून ते गेलेले आहेत. दिगंबर
दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. बघा, त्यांची कीर्ती पताका कायम स्वरूपाने तर फडकत राहणार आहे. म्हणजे संत जीवनामध्ये एवढं विभूती महत्व असतं. आणि अशा विभूती महत्वाने युक्त असणारे सरजूदास महाराज, त्यांचं जीवन तुकोबारायांच्या म्हणण्यानुसार संसाराच्या अंगी अवघीच व्यसन, हे जाणून त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी जाणलं की संसार हा दुःखमूळ आहे, संसार हा एका ठिकाणी राहणारा नाही आहे, संसार अशाश्वत आहे. या संसारालाच त्यांनी संसारात दुःख रूप आहे असं संबोधून त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये काय केलं तर त्यांच्या जीवनामध्ये फक्त एक भगवंताचं भजनच केलं, दुसरं काही केलं नाही, नामस्मरणच केलं. बघा, भजन, भगवंताचं भजन कीर्तनच एवढं श्रेष्ठ आहे की त्याची बरोबरी कुणीच करू शकत नाही. संत जीवनात संत भजन नामस्मरण करतातच, पण या जनमानसाला देखील तेच करायला लावतात. कारण संतांचा स्वानुभवच असा असतो. जसं आपण एखाद्या डॉक्टरचं नाव उच्चारलं तर आपल्यापुढे दवाखाना येईल, त्या औषधं बाटल्या तेच दिसेल आपल्याला. एखाद्या दुकानदाराचं स्मरण झालं तर त्या दुकानाचं आपल्याकडे येईल, पण एखाद्या संताचं स्मरण झालं तर काय येईल? त्या संतांचं नामस्मरण, त्यांचं भजन पूजन, त्यांची साधना हेच आपल्या पुढे लक्षात येईल. आणि बघा, असं संत जीवन श्रेष्ठ आहे की भगवंताचं नामस्मरण करत आहे आणि त्या भगवंताच्या नामस्मरणानं त्यांनी हे जगत सगळं डोळून काढलं. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये हाच डांगोरा पिटता केला. कोणता डांगोरा? आश्रय, संतांचं सानिध्य, संतांचं केवळ स्मरण झालं तरी हा आशय आमच्या जीवनामध्ये समोर येऊन ठाकतो. काय समोर येऊन ठाकतो तर त्यांचं जीवन आम्हाला हे दर्शवित, नुसतं स्मरण आम्हाला हे शिकवतं की या आडरानामध्ये भरलेल्या जगाला ते वाट दाखवतात. एवढे मोठे ते वाटाडे आहेत आणि आशांचा आश्रय आम्हाला लाभलेला आहे. बघा, साधू जीवन म्हटल्यानंतर खऱ्या अर्थानं ते सिद्ध जीवनच असतं. तुमचं आमच्या जीवनात जर आपण बघितलं ना, साधारण जीवनाचे 3 प्रकार होऊ शकतात. एक विषयी जीवन असतं, एक साधक जीवन असतं आणि एक साध्य सिद्ध जीवन असतं. तर बघा, विषयी जीवनामध्ये दुःखच असतं, विषयामध्ये सुख नसतंच. म्हणजे विषयी जीवन हे दुःखरूप आहे. पण या विषयी जीवनातून बाहेर येण्यासाठी साम दाम दंड भेद ही नीती सुद्धा वापरावी लागते ना.
बघा, सुग्रीव हा विषयी जीवन आहे त्याचं. सुग्रीवाचं जीवन हे विषयी जीवन आहे. बघा, ज्या वेळेला प्रभू रामांनी लक्ष्मणाने हनुमंताच्या मध्यस्थीनं मित्रत्वाचं नातं निर्माण केल्यानंतर त्यांचं राज्य त्यांना दिलंच. सुग्रीवाला राज्य दिलं, वालीकडे होतं ते राज्य दिल्यानंतर तो त्या विषयामध्ये, त्या राज्य सुखामध्ये एवढा गर्क झाला की पुढे रामाची सीता शोधण्याचं काम विसरून गेला. मला हे सांगायचं आहे की साधनाचं जीवन, विषयी जीवन हे आहे की त्या विषयी जीवनामध्ये ज्यांच्या समोर आम्ही अग्नीच्या समक्ष मित्रत्वाचं नातं निर्माण केलं, त्या नात्याला आम्ही विसरलो. त्याच्या पुढच्या अडचणी, समस्या त्या शोधायच्या तेही विसरून गेलो आणि विषयी जीवनामध्ये हा गर्क झाला. त्यावेळेला लक्ष्मणाने तिथं जाऊन सांगितलं, साम दाम दंड भेदाने. त्यावेळी त्या सुग्रीवाने त्याचा त्याग केला आणि रामाबरोबर निघाला. मला हे सांगायचं आहे की हे विषयी जीवन आहे. बघा, एक साधक जीवन असतं आणि साधक जीवनामध्ये जसं विभीषणाचं जीवन हे साधक जीवन आहे. विभीषणाला ज्या वेळेला हनुमंतरायांनी दीक्षा दिली, बघा, जो साधक आहे ना त्याला दीक्षा द्यावी लागते, विषयाला नाही, साधकाला द्यावी लागते. हा विभीषण साधक आहे. या विभीषणाला राम नामाची दीक्षा दिली कुणी? हनुमंतरायांनी. आधी तो राम राम करीतच होता, साधक होताच ही दीक्षा दिली. पण सिद्ध जीवन ज्याचं आहे त्याचं नाव आहे भरत. भरत हे सिद्ध जीवन आहे आणि या सिद्ध जीवनाचा नुसता आम्ही उच्चार केला, त्याच्या देहाचं वारं जरी आमच्या अंगावर आलं, त्याच्या वाणीचा ध्वनी जरी आमच्या कानावर पडला, त्या दिशेतून आलेल्या वाऱ्याचा जरी संसर्ग आम्हाला झाला तरी त्या सिद्ध जीवनाचा प्रताप आमच्यावर होतो. असं बडभागी धन्य जीवन या साधूंचं असतं, असे सरजुदास महाराज आहे. असं त्यांचं जीवन. त्या जीवनाच्या अनुषंगाने जर आम्ही विचार करू लागलो तर त्यांनी संसाराला धिक्कारलेलंच होतं. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. जीवन असं होतं की संसाराच्या नावे खालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. त्यांचं जीवन असं होतं. आणि बघा, त्यांनी जो काही पुण्य धर्म केला, संसारावर जे काही शून्य टाकलं, याचाच अर्थ असा आहे की संसाराच्या अंगी अवधीच व्यसने वाढता हा पुण्य धर्म केला. म्हणजे काय केलं त्यांनी? तर त्यांनी काय केलं जीवनामध्ये? संसाराच्या अंगी अवधीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. संसाराचे अंगी आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. संसाराचे अंगी अवधीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. तुकोबारायांचा अनुभव आहे. कारण बघा, शास्त्र प्रतीती असते, गुरु प्रतीती असते आणि आत्मप्रतीती असते. त्या आत्मप्रतीतीचा हे उद्गार आहे. आत्मप्रतीतीचे हा त्यांचा अनुभव आहे. हे त्यांचं स्वात्म सुख आहे की संसाराच्या नावे, संसाराचे अंगी अवधीच व्यसन आहे. आणि
संसाराच्या अंगी अवघीच व्यसन आहे. संसाराच्या अंगी जर एवढं दुःख आहे, एवढं व्यसन आहे, व्यसन म्हटल्यानंतर त्याच्यात ताप आहे, पाप आहे, ते त्रिविध दुःख आहे, हे सगळं आलं त्याच्या अंगी. पण आम्ही आमच्या जीवनामध्ये काय केलं तर आम्ही त्या भगवंताला आपला करण्याचा प्रयास केला. संसाराच्या अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आम्ही या कीर्तनामुळे शुद्ध झालो. बघा, तुम्ही शुद्ध झालात. शुद्ध झाल्याचा परिपाक काय ते अभंगाच्या दुसऱ्या आता हे सोहळे त्या भजनाचा प्रताप काय झाला तर आता हे सोवळे झाले त्रिभुवन विषमा धुवून सांडिले. हा भजनाचा प्रताप आहे. आता हे त्रिभुवन सोवळ झालं. या सोवळ तेव्हा होतं जेव्हा त्यात विषमता राहत नाही. जोपर्यंत विषमता आहे ना तोपर्यंत सोवळे पण नाहीच. वास्तविक सोवळ जाणीव आणि नेणीव या दोघही जीवनातून जायला हव्या. तुम्ही म्हणाल जाणीव काय वाईट आहे, नेणीव काय वाईट आहे, पण या दोघं ज्या वेळेला जातील त्यावेळेला या त्रिभुवनात या ठिकाणी समता निर्माण होईल, विषमता राहणार नाही. आणि हे त्रिभुवन बघा तुमच्या आमच्या जीवनामध्ये जोपर्यंत दिती आहे आणि आदिती नाही तोपर्यंत असं चालणार. दिती आणि आदिती. दिती म्हणजे द्वैत बुद्धी आणि आदिती म्हणजे अद्वैत बुद्धी. दिती आणि आदिती, द्वैत आणि अद्वैत. आणि जेवढं म्हणून द्वैत आहे ना, द्वैत तितके जाण दुःख, परम सुख अद्वैती. परम सुखानुभूती, परम सुख ज्यामध्ये असतं त्यात अद्वैत असतं, द्वैतात नाही. द्वैत जेवढं म्हणून आहे तेवढं दुःखालाच कारणीभूत आहे. द्वैत तितके जाण दुःख. पण द्वैत हे दुःखाला कारणीभूत आहे. द्वैत हे दुःखरूपच आहे. पण ज्या वेळेला अद्वैत स्थितीमध्ये आम्ही येतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने सुखानुभूती होते आणि त्यावेळेला अवघेची त्रैलोक्य त्यावेळेला
तोपर्यंत नाही. जोपर्यंत विषमता आहे ना तोपर्यंत नाही. समता येईल तेव्हा. पण हे विषमता यामुळेच जाते, भगवंताच्या नामस्मरणानेच जाते, सतत त्याचं चिंतन केल्यानेच जाते. चिंतने तदरूपता तसा झाला की त्याच्या ठिकाणचं हे सोहळं ओवळं राहतच नाही. तुमच्या आमच्या जीवनात सोहळं ओवळं आहे आणि ती सगळं अलीकडचं आहे. द्वैत प्रती जोपर्यंत आहे तोपर्यंत, द्वैत प्रती संपली तर ते सोहळं ओवळं नाही. ते अवघं सगळं आनंदातच, आनंदाची सृष्टी झाली. आता आनंदाची डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाची म्हणजे ही स्थिती प्राप्त करण्यासाठी जीवनातून विषमता जायला आहे. बघा, ज्यावेळेला आपण अद्वैत स्थितीमध्ये असतो ना तो काही आनंद वेगळा असतो. त्या स्थितीतला आनंद सर्वसामान्य जन समजावून घेऊ शकत नाही. एवढी त्यांच्या अंतःकरणाची तयारी नसते. सरजुदास बाबांचे अंतःकरण जाणण्याची क्षमता तुमच्या आमच्या बुद्धीची धारणा नाही, ते आम्ही करू शकत नाही. अर्थात ज्या वेळेला संत जीवन ओळखायचं असलं तर तेव्हा संतच व्हावं लागतं. आपण तिकडच्या तीराला ते इकडच्या तीराला कसं काय जाणवं, जवळ तर आलं पाहिजे. जसं पहा, एका अधिकारावर आल्याशिवाय संतांचा महिमा वर्णन करता येत नाही. भक्ताचा महिमा भक्ताची दुर्लभ जागती महिमा भक्तची जाणती दुर्लभया गती आणि काशी. म्हणून भक्ताचा महिमा जाणण्यासाठी भक्त तुमच्या आमच्या भक्तीमध्ये उतरती बांधणी तिला कळा लागलेली आहे. चढती बांधणी नाही. चढती बांधणी असती तर आपल्यामध्ये खूप मोठा बदल झाला असता. ज्या अर्थी बदलच दिसत नाही त्या अर्थी आहे त्या ठिकाणावर सुद्धा नाही, त्याच्या खाली आपण चाललो. म्हणजे सांगायचा आशय आहे की संत जीवन एवढं चांगलं आहे, एवढं महिमान्वित आहे, त्या जीवनाला आम्ही समजू शकत नाही. आम्ही फक्त एवढंच करू शकतो की त्यांच्याजवळ जाऊन नतमस्तक होऊ शकतो, त्यांना साष्टांग प्रणिपात करू शकतो आणि त्यांच्या पुढे नतमस्तक होऊन त्यांची करुणा दाखवू शकतो. एवढंच आम्ही करू शकतो. असे सर्जुनाथ बाबा आमच्या या ठिकाणी स्थानापन्न होणार आहे. बघा, मी एक उदाहरण सांगत असतो की शंकराचार्यांच्या काळामध्ये एक हस्तामलक होता. हस्तामलक जन्माला आला ना तर काही वर्ष तो बोललाच नाही, बरेच दिवस बोललाच नाही. आई वडिलांना असं वाटलं हा तर जन्माला आला, हा बोलत नाही, चालत नाही, काहीच करीत नाही, मग काय करावं याला. आणि ब्राह्मण असल्यामुळं त्याची मुंज होण्याकरता त्याने गायत्री मंत्राचं पठण केलं पाहिजे. हा गायत्री मंत्राचं पठण करीत नाही, काहीच करीत नाही, त्याची मुंजही कशी होईल, म्हणजे त्याचे पुढचे सगळे कार्यक्रम रद्द होतील. हा बोलत नाही. उठला तर नुसता असा मांसाचा गोळा घराजवळ दारात
ओट्यावर भिंतीला टेकून बसून राहायचं. असे काही दिवस लोटले, काही वर्ष गेले. आई वडिलांना वाटायचं काय करावं, असं कसं संतान काही बोलत नाही, खायला मागत नाही, प्यायला मागत नाही, नवे नवे काहीच नाही त्याच्या जीवनामध्ये. जसा मांसाचाच गोळा, चिखलाचाच गोळा, याच्या पलीकडची त्याची काही स्थितीच नाही. असं त्याचं जीवन असताना शंकराचार्य त्याच गल्लीनं जात होते, चालले होते शंकराचार्य. बघा, शंकराचार्य सर्व आपल्यासारखे नव्हते. शंकरम शंकराचार्य, ते साक्षात शंकरच होते. आणि ते तिथून जात असताना सहज त्यांचं लक्ष त्या मुलाकडे गेलं आणि बघितल्यानंतर शंकराचार्य थांबले. कारण का थांबले, इथं असं आहे की समानशीले व्यसनेषु सख्यम, समानता असली पाहिजे. आपल्याकडे बिडी नसेल, बिडी पिणारा भेटलं तर आपण थांबू शकतो का, समानशीले. तद्वत त्या शंकराचार्य त्या ठिकाणी थांबले. त्यांनी बघितल्यानंतर शंकराचार्य म्हणतात का, त्या शंकराचार्यांनी विचारलं, कसवम शिशो कस्य कुतोसी गंता किम नाम ते त्वं कुत आगतोसी एतन्मयोक्तं वदचार्भकत्वं मद्भीतये प्रीतिवर्धन. ज्यावेळेला ओहम शिवोहम शिवोहम आई वडील धावत पळत आले. आजवर हा कुणाशी बोलला नाही. हा काय बोलतोय, काय बोलतोय आपल्यालाही कळत नाही. बघा, ते शंकराचार्यांना म्हणतात, महाराज हा मुलगा आजवर बोलला नाही, तुम्ही दिसता बरोबर, तो तुमच्याशी बोलायला लागला, काय कारण. कारण काय नाही म्हणे, तो जर बोलला असता तर ते तुम्हाला कळालंच नसतं. पहिलीच नाही, तुम्ही समजून घेण्याच्या पात्रतेच्या नव्हता म्हणून तुमच्याशी तो बोललाच नाही. कारण बघा, तो एक हाय लेवलचा माणूस आहे, एक फारच खाली, तो काय बोलतो याला काय करणार, काहीच नाही. असली यांची स्थिती आहे. हे एक सर्जुदास महाराजांच्या सारखे झालेले आहेत आणि हे शेवटच्या स्टेपचे आहे. सर्जुदास महाराजांचं मनोगत यांना काय करणार आहे. तसं त्या आई वडिलांना शंकराचार्य म्हणतात की तो खरोखर भगवान आहे, शिव आहे. तुमचं जीवन आणि त्याच्या जीवनामध्ये मध अंतर आहे, नवे नवे विरुद्ध टोकाचं जीवन आहे. म्हणजे असली जीवन त्याचं जीवन आहे. म्हणून सांगायचा आशय असा की असली संत जीवनाची ओळख होण्यासाठी आम्ही त्यांच्या पुढे जाऊन नतमस्तक व्हावं, एवढंच आपण एक करावं. विठ्ठल त्यांच्या जीवनामध्ये सर्वस्व गेलेलं आहे. एक विषमता त्यांच्या जीवनात नाही, आता विषमता गेलेली आहे. आणि ज्यांच्या जीवनातून अशी विषमता गेली त्यांचं जीवन बडभागी असतं. आणि त्यांच्या जीवनामध्ये हे त्रिभुवन हे सोहळं होतं. जसं तुकोबाराय म्हणतात की आमच्या जीवनामध्ये या संसाराच्या अंगी अवघी व्यसनं आहे हे जाणल्यामुळं संसाराच्या अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. एक भगवंताचं नामस्मरण केलं. जणू काय भगवंताचं नामस्मरण करणं आमचा धंदाच झाला होता. धंदा झाला होता नाही, धंदाच होता त्यांचा. हा, नित्य धातसे गोविंद, नित्य ह्यातस्य दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. असं जीवन झाल्यामुळं आता हे सोवळे झाले त्रिभुवन. त्याच्या प्रकर्षानं हे त्रिभुवन सोवळ झालं. त्रिभुवन सोवळ झालं. विषमा धुवून सांडिले. ही विषमता गेली, समता आली. जिथं समता आली तिथं पूर्णता आली. बघा, या अभंगावर पहिल्या 2 चरणांचा थोडक्यात असा भावार्थ सांगण्याचा प्रयास केला. आपण सुद्धा शांत चित्ताने तो श्रवण केला. आता आपण सर्वांनी एक वेळ भजन करायचं.
कार्यक्रमाचं जे काही आयोजन केलं होतं त्याप्रमाणे या ठिकाणी या सत्रातली ही सेवा जवळजवळ संपलेलीच आहे. फक्त जाता जाता आपल्याला एवढंच सांगायचं आहे की तुमचं आमचं जीवन खरोखर बडभागी आहे आणि बडभागी जीवनाचं हेच काम आहे. जे बडभागी होऊन गेले त्यांच्या आश्रयात राहणं, त्यांच्या जवळ जाणं, नतमस्तक होणं. बघा पूर्वीचे राजे आशा महाराजांच्याकडे ज्या वेळेला जायचे ना त्यावेळेला